मित्रांनो, आपल्यासोबत जे जेएमचं जे काही ट्रेनिंग आपण 6 दिवस आपण घेतलेलं आहे, त्यामधले एक पार्टिसिपंट आपल्याला नेहा निकम म्हणून जॉईन झालेले आहेत. या ट्रेनिंगच्या बाबतीमध्ये नेमकी त्यांचा अनुभव कसा आहे आणि हे ट्रेनिंग का घेणं गरजेचं आहे, आपल्या ग्रामसेवक इतर बंधूंना त्या काय सांगू इच्छितात आहे, त्यांचा अनुभव नेमके ग्रामपंचायत कामकाजामध्ये याचा कितपत त्याला उपयोग होईल याच्या बाबतीत कसा आहे, तर आपण हे त्यांच्याच तोंडून ऐकूया. नेहा मॅडम, स्वागत आहे तुमचं. सुरुवातीला तुम्ही इतर आपले जे काही ग्रामसेवक बांधव आहे यांना तुमचा परिचय करून द्या. तुमचं नाव, तुमची जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. नमस्कार, मी नेहा हम्म. जाधव निकम, पंचायत समिती नवापूर, जिल्हा नंदुरबार. तर सरांना पहिल्यांदा थँक्यू लिंक पाठवल्याबद्दल आम्हाला ट्रेनिंगसाठी. ओके ओके. मॅडम, हळूहळू आपण एक एक क्वेश्चन आपण कव्हर करूया. मला एक सांगा, तुम्ही एक महिला भगिनी आहात. मी आपलीच्या ज्या अगोदर मनीषा मॅडम होता, मी त्यांना पण विचारलं होतं की तुम्हाला ऑलरेडी भरपूर जबाबदारी आहेत. म्हणजे नोकरीची एक जबाबदारी वेगळी आहे, घरची एक जबाबदारी वेगळी आहे, मुलांची जबाबदारी वेगळी आहे. या सर्व जबाबदारीमधून पण तुम्हाला आपल्याला स्वतःला अपडेट करण्यासाठी शिकणं गरजेचं आहे, जे इतर ग्रामसेवकांच्या मनात देखील येत नाही. कारण का? डाटा ऑपरेटर आहे, शिपाई आहे. आपण का शिकावं जे ऑलरेडी काम होत आहे? तर तुम्हाला असं का वाटलं का आपण शिकणं गरजेचं आहे? सर, तुम्ही आता असंच बोलले की आपल्याला तुम्हाला जबाबदाऱ्या जास्त आहेत असं. या हम्म हम्म. जबाबदाऱ्याच व्यवस्थित पार पाडता यायला पाहिजे, त्यासाठीच मी ट्रेनिंग जॉईन केलं. कारण मी निश्चितपणे स्वतः म्हणजे हम्म. स्वतः जर बरोबर. शिकली तर तो तो माझा टाइम राहणार आहे. दुसऱ्याच्या हम्म. टाइमावरती अवलंबून नाही राहणार मी. येस येस, 100% आणि मला वाटतं दुसऱ्याच्या टाइमवर अवलंबून राहणार नाही या एका वाक्यामध्ये महाराष्ट्रातील जवळजवळ 80% ग्रामसेवक असे आहेत की जे दुसऱ्यावर अवलंबून राहून स्वतःचा वेळ तिथे खर्च करतात आणि त्या पण ठिकाणी रिस्पेक्टफुली त्यांचं काम तिथं पूर्ण होत नाहीये. आणि जर तुम्ही स्वतः शिकून जर या गोष्टी करायचा प्रयत्न केला तर तुमचा वेळ वाचेल, दुसऱ्यावर अवलंबून राहणार नाही आणि स्वतः केल्याचं समाधान एक वेगळं तुम्हाला निश्चितपणे मिळेल. बरोबर सर. मॅडम, 6 दिवसाचं जे काही ट्रेनिंग झालेलं आहे ज्याच्यामध्ये आपण बेसिक पासून तर लाईव्ह ट्रेनिंग बिल्ड कसं करायचं आहे, ऑडिटसाठी कुठल्या कुठल्या प्रकारचे डॉक्युमेंट आपल्याला जेएम पोर्टलवरून डाउनलोड करणं गरजेचं आहे, सगळ्या गोष्टी आपण कव्हर केल्या आहेत. तुम्हाला असं वाटतं की आता हे काय ट्रेनिंगच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या ग्रामपंचायत खरेदी करू शकता? हो सर, निश्चितच. ऑनलाईन याच्यात आहे ना, मी जवळ-जवळ 6 महिन्यापासूनच उतरली. पण तुमचं शिकवण्याची पद्धत आणि समजून देण्याची पद्धत, समोरच्याला प्रश्न विचारण्यासाठी टाईम दिलेला होता. आमचा हम्म प्रश्न कसाही असेना, पण ते आमचं सॉल्व्ह करून दिला तुम्ही. आमच्या पद्धतीने सॉल्व्ह केला तो. हम्म. आणि शिवाय तुम्ही ग्रामसेवक असल्यामुळे आमचे प्रॉब्लेम काय आहेत आणि आम्ही कोणत्या कोणत्या लेव्हलचे आहेत, हे पहिले तुम्ही समजून घेतलं. येस येस येस, 100% एक ग्रामसेवकच आपल्या ग्रामसेवकाचं दुःख समजू शकतो. त्याला कुठल्या गोष्टीची आवश्यकता आहे, गरज आहे. आणि जे पंचायत समिती लेवलला इतर भरपूर ठिकाणी वेगवेगळे प्रशिक्षण होतात. परंतु ते प्रशिक्षण कुठंतरी कंटाळवाणे रटाळ पद्धतीने होतात आणि त्याचा कुठल्याही प्रकारे उपयोग आपल्याला दैनंदिन कामकाज करताना होत नाही. फक्त एक फॉर्मॅलिटी म्हणून जे प्रशिक्षण देणारे असतात ते आलेले असतात आणि आपल्याला एक कुठंतरी ऑफिसची ऑर्डर आहे म्हणून आपण ते प्रशिक्षण करत असतो, त्याचा आपल्याला कुठेही उपयोग बरोबर होत आहे सर. नसतो. बरोबर सर. आणि या बरोबर. संदर्भात मी तपास पण केलेला होता सर, हम्म. प्रशिक्षणविषयी. तर प्रशिक्षण 3 दिवसाचं, 2 दिवसाचं, ते पण पुण्याच्या ठिकाणी, ठाण्याच्या ठिकाणी, दिल्लीला हम्म कोणी कुठं केलं आणि मला हम्म. पॉसिबल नव्हतं तिथं जाणं. आणि हम्म. ऑनलाईन ऑनलाईन प्रशिक्षण घेणं म्हणजे समोरच्यावरती विश्वास पाहिजे आपला. आज आपण येस येस. 7,000 त्याला पेमेंट करतोय, पण हम्म. त्याच्यावरती तो आपल्याला व्यवस्थित शिकवेलच याची गॅरंटी नाही. आणि तुम्ही एक ग्रामसेवक म्हणून मी तुमच्यावरती विश्वास ठेवला. येस येस, मनापासून मनापासून धन्यवाद. ग्रामसेवकच ग्रामसेवकावर विश्वास ठेवतो, नाही तर आपल्या नोकरीमध्ये विश्वास कोणावर ठेवायचा हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. तर आपल्या इतर काही जे ग्रामसेवक बांधव आहे जे अजूनही ट्रेनिंग का गरजेचं गरजेचं नाही आपल्यासाठी, एम्प्लॉई आपल्या हाताखाली आहेत, अशा लोकांना तुम्ही जर संदेश द्यायचा ठरला किंवा एक आव्हान करायचं ठरलं तर काय करू शकता? तर मी त्यांच्यासाठी एवढंच आवाहन करेल, दुसऱ्याच्या हाताचं बावलं बनण्यापेक्षा स्वतः सक्षम बना आणि स्वतः समजून घ्या. कारण जेव्हा आपल्याला येत नाही ना, तेव्हा समोरचा व्यक्ती आपल्याला वेड्यात काढतो. तेव्हा आपल्याला सांगतो, की तुम्ही हे चुकीचं करतायत. आपली स्टेप जरी बरोबर असली, पण आपला कॉन्फिडन्स नसतो ना. येस येस, 100% तुम्ही एक अतिशय सुंदर असं वाक्य वापरलंय की दुसऱ्याच्या हातातलं बाहुलं बनण्यापेक्षा आपण स्वतः सेल्फ डिपेंडेंट डिपेंडेंट व्हा, स्वतः ट्रेनिंग घ्या. आणि ट्रेनिंग घेतलं तरी तुमच्यामधला एकदा कॉन्फिडन्स आला की समोरच्या व्यक्तीची ताकद नाही की तुमची जी स्टेप चुकीची आहे की बरोबर आहे म्हणण्याची. आणि ज्यावेळेस तुमच्याकडे कॉन्फिडन्स नसतो तर तुमची बरोबर असलेली स्टेप सुद्धा तो चुकीची ठरवतो आणि तुम्हाला तिथं परावृत्त करण्याचा प्रयत्न करतो. तर निश्चितपणे बरोबर सर. तुमचा मी मनापासून आभारी आहे तुम्ही सेशन घेतल्याबद्दल. आणि मला अजून आणि आनंद होईल ज्यावेळेस तुम्ही स्वतः तुमच्या ग्रामपंचायत खरेदी कराल आणि तो अनुभव तुम्ही माझ्याशी शेअर कराल. हा, तुम्ही काय बोलत होता मॅडम? नक्कीच. हां, आता जो अधिकारी वर्ग येतोय ना सर, तो हम्म. यू-पी-एस-सी थ्रू येतोय डायरेक्ट.
येस येस. तर त्यांचा आहे ना ऑनलाईन गोष्टींवरती जास्त विश्वास असतो. आज आमची बरोबर. मागे सीओ साहेबांची मीटिंग झाली, तर त्यावेळेस ते जे इंग्लिश वर्ड वापरत होते, तर हम्म. मराठी वर्ड सर्वांना माहिती होते. पण ते लोकांनी हाताळलेलंच नव्हतं, त्यामुळे त्यांना येत नव्हतं म्हणून उत्तर देता येत नव्हतं त्यांना. येस येस, तुम्ही अतिशय म्हणजे प्रशासनामधला एक खूप चांगला पॉईंट तुम्ही हेरलेला आहे. सध्या जे काही आपली जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, या ठिकाणी जो काही प्रशासकीय वर्ग नियुक्त केला जातो तो एमपीसी थ्रू येतो, युपीएससी थ्रू येतो आणि हा वेल एज्युकेटेड आहे. इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड आहे, वैद्यकीय क्षेत्रातलं बॅकग्राऊंड आहे, ज्याला इंग्लिश वगैरे जे टेक्नॉलॉजी वगैरे या सर्व गोष्टींची कल्पना आहे आणि त्याने ते त्याच्या दैनंदिन जीवनामध्ये वापरलेल्या आहेत. आणि शासन देखील ग्रामपंचायत ही पेपरलेस करण्याचा प्रयत्न करत आहे. म्हणजे बरोबर. येन तेन प्रकारे तंत्रज्ञान तंत्रज्ञानाच्या बाबतीमध्ये जो काही अधिकारी वर्ग आहे, हा परिपूर्ण आहे आणि आपण त्याच्यामध्ये कुठेतरी मागे राहायला नको. स्वतः अपडेट करायला जर आपण इच्छाशक्ती दाखवली तर निश्चितपणे अपडेट होऊ शकतो. आणि जर तुम्हाला नोकरी लॉंग टर्म करायची असेल तर तुम्हाला अपडेट केल्याशिवाय पर्याय नाही. नाहीतर मग काय होतं, मार्केटमध्ये अशा काही अपडेट स्वतःला न केल्यामुळे अशा काही कितीतरी गोष्टी आहेत ज्या मार्केटमधून गायब झाल्यात. उदाहरणार्थ आपण तुम्ही मला वाटतं नोकियाचं उदाहरण बघितलं असेल. एकेकाळ असा हो होता सर. की खूप चांगल्या प्रकारे नोकिया कंपनी चालायची. कोणाचे मनामध्ये जर मोबाईल नवीन घ्यायचा विचार आला तर मला नोकियाचाच घ्यायचा, अशा प्रकारे त्याचा एक काळ होता. त्याच्यात परंतु त्या एचएमटी पण आहे कंपनीने सर. एचएमटी पण आहे आणि किर्लोस्कर पण आहे त्याच्यात. येस येस येस, पण त्या कंपनीने स्वतःला अपडेट केलं नाही, बदलत्या काळाबरोबर चालल्या नाही आणि आज त्या कंपनीचं नाव कुठेही शिल्लक राहिलेलं नाहीये. तर मित्रांनो, असं आपल्या बाबतीमध्ये व्हायला नको. एक ग्रामसेवक म्हणून दुसऱ्या व्यक्तीने तुमची जागा घ्यायला नको. तुम्ही नोकरीतून बाहेर जायला नको. याच्यासाठी तुम्हाला स्वतः अपडेट करणं खूप गरजेचं आहे. तर मी मनापासून धन्यवाद देतो नेहा मॅडम तुम्हाला. तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे इतर ग्रामसेवकांना पण आवाहन केलेलं आहे आणि स्वतः किती शिकणं गरजेचं आहे याची देखील माहिती दिली आहे. मनापासून धन्यवाद. थँक्यू. थँक्यू सर. ओके.